हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. भाद्रपद शुल्क तृतीयाच्या दिवशी म्हणजे हरतालिका तृतीया आपल्याला साजरी करायची असते. त्या दिवशी आपल्याला माता पार्वती आणि शिवशंकरांची पूजा आराधना करायची असते. माता पार्वती आणि शंकरासाठी हे हरतालिका दिवस पूर्ण समर्पित असलेला आहे. त्या दिवशी माता पार्वती आपले शिवशंकर महादेव पतिरूपात मिळावे म्हणून खूप तपश्चर्या करून महादेवांची ही सेवा केली होती. त्यामुळे माता पार्वतीला पतिरूपात महादेव मिळाले होते. आपल्या पण आयुष्यामध्ये आपला पती दीर्घायुष्य राहावा आणि कुमारिका स्त्रिया चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करू शकतात. कोणत्याही स्त्रिया हे व्रत करू शकतात. खास स्त्रियासाठी हा व्रत आहे. आपल्या या महादेवाची सेवा आणि माता पार्वतीची सेवा केल्याने आपल्या घरामध्ये अखंड सौभाग्य प्राप्त होतं आणि सुखशांती लाभते. याच्यासाठी आपण हे व्रत करायचं आहे. तर चला पाहूया आपण हे व्रत कसं करायचं, पूजा मांडणी कशी करायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम माझ्या स्वामी भक्तांना सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ खूप खास राहणार आहे कारण की हरतालिका सगळ्या सुवासिनी स्त्रियासाठी खूप खास असते. वर्षातून एकदाचे येत असते म्हणून आपण खूप उत्साहाने आणि खूप श्रद्धेने आपण ही सेवा करत असतो. त्या दिवशी आपला उत्साह वेगळाच असतो कारण त्या दिवशी आपण खूप स्त्रिया आपल्या छान असे तयार वगैरे होऊन छान पूजा वगैरे करून माता पार्वती आणि महादेव शंकरांची सेवा उपासना आराधना करत असतात. आपल्याला मंत्र जप उपवास कसा करायचा आहे तो तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. फक्त आज आपण मांडणी पाहून घेऊया आणि मांडणीमध्ये आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेऊया. आपल्या साहित्यामध्ये थोडके सामान मी तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात आपण साधी सोपी पूजा करून घेऊया. सर्वप्रथम फुलं घेतलेली आहेत महादेवांसाठी आणि झेंडूचे फुलं पण घेतलेले आहेत आणि आपल्याला फळांचे आणि फुलांचे असे आपले झाडांचे पानं घ्यायचे आहे. तुम्ही 11 घेऊ शकता. आमच्याकडे प्रथा आहे 16 झाडाची 16 पाने घ्यायची. आमच्याकडे प्रथा आहे. तुमच्याकडे जशी आहे तुम्ही तशी घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला अभिषेकासाठी गंगाजल घेतलेले आहे. 2 दिवे, ओटींसाठी सामान घेतलेले आहे. वस्त्र घेतलेले आहे. कापसाचं हळद कुंकू, नंदीचा आपल्याला घंटा घेतलेला आहे. तांदूळ घेतलेला आहे. ओटी भरण्यासाठी आसन देण्यासाठी फुलं घेतलेले आहे. धोत्र्याचं फूल घेतलेलं आहे. धोत्र्याचं फळ घेतलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. सीताफळाचे पानं तुम्हाला जसे यथाशक्ती मिळतील झाडाचे फुलांचे किंवा फळांचे तसे तुम्ही पानं घेऊ शकता आणि पूजेला सुरुवात करू शकता. आणि आपल्याला वाळू घ्यायची आहे. स्वच्छ वाळू धुवून आपल्याला सर्व पाणी त्याच्यातलं काढून घेऊन आपल्याला छान अशी पार्थिव म्हणजेच महादेवाची वाळूपासून बनणारी पिंड आपल्याला बनवून घ्यायची आहे. त्याचीच आपल्याला सेवा करायची आहे. आपण जे चौकोन डब्बा मी पाठावर मांडलेला आहे ते आपला आहे. सृष्टी आपल्याला काढून घ्यायचं आहे किंवा म्हणजेच कैलास आपल्या महादेवाचं पार्वतीचं स्थान जे असतं ते आपण स्थान चौकोनी डब्यामध्ये मी तिथं काढून घेतलेलं आहे. सृष्टी त्याच्यामध्ये आपल्या महादेवाची पिंड काढून घेतली आहे. समोरच एक नंदी आणि नंदीच्याच बाजूला मी गणपतीचं छोटंसं स्थान दिलेलं आहे वाळूचं. आणि महादेवाच्या पिंडीच्या वरच्या साईडला मी माता पार्वती आणि तिची सखी काढून घेतलेली आहे. कारण माता पार्वती सखीसोबत वनामध्ये जाऊन हे व्रत केलं होतं, हे तप केलं होतं म्हणून मातासोबत आपल्याला सखीची पण सेवा करायची असते, आराधना करायची असते. सर्वप्रथम मी दिवे लावून दिव्याची पूजा करून दिव्याच्या साक्षीने आपल्याला पूजेला प्रारंभ करायचा आहे. आणि प्रारंभ झाल्याच्या स्टार्टिंगलाच आपल्याला गणेशाची सेवा करायची आहे म्हणून मी गणेशाची मूर्तीची स्थापना करून गणेशाला छान असा दुर्वा वगैरे वाहून फुलं वाहून अक्षदा वगैरे वाहून पूजा करून घेतलेली आहेत. आता साईडलाच मी छोटासा गणेशाची स्थापना केली होती. त्या गणपतीची मी पूजा करून घेऊन लाल आपले कळ्या पाकळ्या मी वाहिलेल्या आहेत. आणि ही जी सृष्टी आहे त्याची पण आपल्याला मधोमध आपल्या साळपीठ काढून घेतलेली आहे. त्या सृष्टीची पण छान पूजा वगैरे आपल्याला करून घ्यायची असते. कारण सृष्टीचे पालनहार आपले भगवान महादेव आहे त्याच्यामुळे त्यांना मी मधी स्थान दिलेलं आहे. आपल्या सखीची आपण आपल्या महादेवाची सेवा करून घ्यायची आहे. विधिवत पूजा करून घ्यायची आहे. पांढरे फुलं आपल्या महादेवाची खूप प्रिय असतात म्हणून पांढरे फुलं तुम्हाला जास्तीत जास्त भेटत नसतील तर 1-2 जरी वाहिले तरी चालतात. त्याच्यानंतर मी गंगाजलाने महादेवाच्या पिंडीला मी थोडा पाणी टाकून अभिषेक करून घेतलेला आहे आणि आपलं दुधाने पण अभिषेक करून घेतलेला आहे. त्याशक्ती तुम्ही जसा जमेल तसा अभिषेक करून घ्यायचा. एवढंच लक्षात ठेवायचं की हे वाळूची पिंड आहे, जास्तीत जास्त अभिषेक करू नका. आणि गणपतीला पण आपण अभिषेक वगैरे करून स्थान देऊ शकता. त्याच्यानंतर मी महादेवाच्या पिंडीला भस्म लावून घेत आहे. भस्मामध्ये आपल्याला एका बोटाने मी वाद्यावरती टाकून घेतलेला आहे. नंतर 3 बोटाने आपल्याला भस्म घेऊन आपल्या पिंडीला आपण असं लावू शकता. थोड्या भस्म लावल्याच्या नंतर आपल्याला पांढरे फुलं वाहून घ्यायचे आहेत. 1 वाहा 2 वाहा यथाशक्ती जसे जमेल तसे तुम्ही फुलं पांढरे वाहून घ्या. पण पांढरं फुल व्हायला विसरायचं नाही. कापसाचं पांढरं वस्त्र मी वाहून घेतलेलं आहे. ज्या वस्त्राला आपण हळदी कुंकू लावायचं नसतं ते वस्त्र आपल्याला महादेवाच्या डोक्यावर वाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी धोत्र्याचं फूल वाहून घेतलेलं आहे. धोत्र्याचं फळ पण इथे वाहून घेणार आहे. छोटंसंच फळ मिळालं म्हणून मी तेच
फळ वाहत आहे आणि आपल्याला या दिवशी अनेक प्रकारचे 5 प्रकारचे आपल्याला फळं व्हायचे असतात। आणि मी नंतर एक बेलपान व्हायलेलं आहे। बेलपान हे आपल्याला केव्हा वाहत असताना उलटं बेलपान व्हायचं असतं म्हणून एक बेलपान मी अर्पण केलेलं आहे। महादेवाची सेवा झाली, गणपतीची सेवा झाली, त्याच्यानंतर मी माता पार्वतीची सेवा करून घेत आहे। माता पार्वतीला हळदी कुंकू आपण वाहून घेऊन त्यांना पण एक फूल अर्पण करून एक वस्त्रमाळ अर्पण करणार आहोत। एक वस्त्रमाळ घालून घेऊन मग सखीची सेवा करून घेऊया। सखीला पण हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। सखीला पण एक आपण वस्त्र अर्पण करायचं आहे, एक फूल अर्पण करायचं आहे, कारण सखीमुळेच आपली माता पार्वती तिथं वनामध्ये सुरक्षित राहू शकली आणि आपली मात्याचं आपलं जे तप होतं ते सफल झालं होतं। सखीचं खूप मोठं कार्य आहे या व्रतामध्ये। आणि आपल्या गणपतीला पण छान वस्त्र अर्पण करायचा, दुर्वा अर्पण करून घ्यायचा। दुर्वा वाहत असताना कधी दुर्वाच्या पेंडीला आपण दुर्वाच्याच एखाद्या काडीनेच बांधून घ्यायचं असतं, कोणत्याही धाग्याने आपण दुर्वा बांधून घ्यायचा नाही। नंतर आपण नंदीची पूजा करूया। नंदीची पूजा करत असताना नंदीला पण हळदी कुंकू वाहून घ्यायचं। तुम्ही जसं जमल तसं तुम्ही पूजा करू शकता। गणपतीची झाल्यावर महानंदीची करा, मग महादेवाची करा, जसं जमल तसे करू शकता। त्याच्यानंतर मी गणपतीसाठी इथं विडा बांधून देत होते, बसत नव्हता म्हणून विड्याचे 2 फोड असे त्याच्या असे थोडं उडपून घेतलं होतं आणि त्याच्यावर मी आता सुपारी आणि हळखुंड 1 रुपयाचा नाणा वगैरे ठेवून घेणार आहे आणि तांदळाची राशीवर मी सगळं हे ठेवत आहे। अशा प्रकारे तुम्ही साधी सोपी पूजा घरच्या घरी करू शकता। आपल्या महिलांना रोज रोज आपल्याला कुठं बाहेर जाणं होत नाही, त्याच्यामुळे आपण कधीच तयार होत नाही, म्हणून आज आपला दिवस वर्षातून एकदाच येत असतो, म्हणून छान प्रकारे आपण तयार वगैरे होऊन व्यवस्थित छान पूजा वगैरे करून घ्यायची। सुवासिनीचा शिंगार पूर्ण 16 शिंगार म्हणतात, त्याच प्रकारे आपण करून घेऊन ही पूजा करायची आहे। आणि मी गणपतीसाठी गुळ खोबरं मी प्रसादास ठेवला होता आणि हे जे पानं तुम्हाला सांगितले होते, आपल्याला कोणत्याही झाडाचे फुलाचे आणि फळांच्या झाडांचे आपल्याला हे पानं आपल्या महादेवाच्या पिंडीला अर्पण करायचे आहेत। हे पानं अर्पण करून घेतलेले आहेत। आमच्याकडे प्रथा आहे एक पान ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणत महादेवाच्या डोक्यावर अर्पण करायचा असतो। 16 झाडाचे 16 पानं आम्ही आणून 16 पानं वाहत असतो, पण तुमच्याकडे जशी प्रथा आहे तुम्ही तशी करू शकता। फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठीची पूजा केलेली आहे। आपल्याला त्या पानाला पण फुल अक्षदा पांढरे फुलं वाहून घेऊन त्या पानांची पण आपल्याला छान पूजा वगैरे करून घ्यायची आहे। आणि निवदा म्हणजे प्रसादामध्ये मी जे ठेवलं आहे ते साखर आणि दुधाचा प्रसाद ठेवलेला आहे, साईडला पाणी भरून ठेवलेलं आहे। तुम्हाला जसा जमेल तसा तुम्ही प्रसाद ठेवू शकता। धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आणि आपला माता पार्वतीची आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे। खाली छोटा पाट आतरून पाठावर मी एक पीस आथरलेली आहे, त्याच्यावर मी थोडी रास तांदळाची देत आहे आणि सगळं आपलं साहित्य जे असतं सुहासिनीचं ते मी मांडत आहे। शक्ती तुम्ही कोणतेही सामान मांडू शकता, टिकली पॉकेट मेहंदी बांगड्या जसं जमेल तसं तुम्ही सिंदूर माता पार्वतीसाठी तुम्ही देऊ शकता। आणि तुम्हाला जर हे ओटीचं सामान कोण्या गरजू व्यक्तींना द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, किंवा स्वतः तुम्ही हे पीस आपण स्वतः वापरायची असते, तुम्ही डेली यूजसाठी पण ही पीस तुम्ही वापरू शकता। आपल्याला माता पार्वतीची छान प्रकारे अशी ओटी भरून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये शिंगार साहित्य ठेवून घ्यायचं आहे, 1 रुपयाचा नाणा आणि आरसा बांगड्या जोडवी आणि ते डब्बी आहे ती हळदी कुंकवाची डब्बी ठेवलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे माता पार्वतीची। त्याच्यानंतर पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे। आरती करून घ्यायची, शंकराची आरती करायची, गणपतीची आरती करायची, आपल्याला हरतालिकेची पण आरती करायची। आणि त्या दिवशी आपल्याला कहाणी भेटते, हरतालिकेची कहाणी वाचायचं। जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करून यूट्यूबला लावून तुम्ही साईटला ठेवून ऐकू शकता। अशा प्रकारे आपल्याला आजची पूजा करायची आहे। मंत्र जप करायला विसरायचं नाही, ओम नमः शिवाय हा मंत्र जप करत करत आपण ही सेवा करून घ्यायची आहे। तुपाच्या 5 वाती किंवा 11 वाती लावून घेऊन तुपाच्या वातीनं आपल्याला आरती करून घ्यायची आहे। कशी वाटली माझी आजची पूजा नक्कीच। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुढे जाण्यासाठी सपोर्ट हवा आहे म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थोडी जरी माझी माहिती तुम्हाला तुमच्या माहितीप्रमाणे आवडली असेल तर नक्कीच चॅनलवर तुम्ही फॉलो करून घ्या। आणि आजची पूजा आजची सेवा तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा। आजची सेवा आपण स्वामीचरणी अर्पण करूया। इथेच व्हिडिओचा शेवट घेऊया।